संघ आहे त्या वाकस संघाला शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. सेमीफायनलचा थरार 3 ओव्हरचा सामना. गजानन बेकरे संघाचा पॉवर प्ले मध्ये आलाय बॉलर आणि बॅटिंग साठी नेहमीप्रमाणे त्याच जोडीने आज धुमाकूल घातला आहे. तो ऋतिक दळवी आणि साथीला आहे भगवान दळवी. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स स्टार्ट सेमीफायनल नंबर फर्स्ट. पॉवर प्ले ओव्हर फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. गजानन या गोलंदाजाचा. व्हॉलेंटियर आपण सज्ज राहा. शेवटची मॅच आहे. सेमीफायनलचा थरार इथून सुरू होतोय. गजाननाची ही सुरुवात. पहिल्या चेंडूचा शुभारंभ. समोर एक चेंडू. सेमीफायनलचा पहिला सुरुवातीचा चेंडू. वाकस विपक्ष बेकरे. पहिला चेंडू गजाननचा ऑन साइडला. एका चेंडूने सुरुवात. काल अष्टविनायक बेकरे संघाने ममदापूर संघाला 3 ओव्हर मध्ये 10 धावसंख्येवरती थांबवला आणि 2 चेंडू मध्ये सामना जिंकला होता. तो या मैदानावरचा रेकॉर्ड त्यांनी केला होता. 2च चेंडू मध्ये सेकंड राऊंडची मॅच त्यांनी जिंकली होती. आज त्याच बॉलिंग अटॅकने सगळे खेळाडू आज उपस्थित आहेत आणि गजाननाची ही सुरुवात आहे ती मात्र पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. 1 बॉल 1 धाव. भगवान दलवीचा रडार मध्ये आलेला चेंडू. परफेक्ट पोझिशन वरती फिल्डर. कमावली विकेट. जाल्यामध्ये फसलाय भगवान आणि धक्का दिलाय तो मात्र वाकस टीमला. एक्सपिरियन्सने अनुभवाने फिल्डिंग सेट केली आणि कमावली मात्र भगवानची विकेट. शांतता आहे डगआउट मध्ये वाकस टीमच्या. कारण धक्का मिळाला आजच्या दिवसामध्ये ज्याने दोन्ही मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. 50शी पार धावसंख्या ठोकली. त्या भगवानची विकेट इथून बाद होत असताना आणि त्यानंतर कैलास वैखरे नवीन फलंदाज मैदानाकडे आगेकूच करत असताना अष्टविनायक बेकरे आणि वेदश्री मुंबई 11 जयगावदेव वाकस हा सामना ठसन बरा आहे. कारण दोनही बलाढ्य संघ आहेत. कर्जत तालुक्यात बऱ्याचशा ट्रॉफीज या संघांनी जिंकल्यात. त्यामुळे फायनल मध्ये दावेदारी ठोकण्यासाठी दोन संघांमधील हा सामना. आणि दुसऱ्या बॉलवरती दिलाय गजाननाने इथून धक्का आणि 2 चेंडू मध्ये धावे. फक्त 1 विकेट गेली आहे ती मात्र 1. फुलटॉस आहे. कैलास वैखेरेची ताकद आहे या शॉट वरती आणि ठोकलाय पॉवर प्लेला. इथे चौकार. चेंडू मध्ये एका चौकाराने इथून उंचावली गेली. 3 चेंडू मध्ये धावा 5 माफी असावी. कैलाससाठी हा चेंडू होता गजाननचा. पुन्हा ऑन साइडलाच खेळायचं होतं कैलासला. 4 बॉल मध्ये धावा झाल्यात 5. वाकस टीम कडे देखील बॉलिंग अटॅक आहे. म्हणजे जरी त्यांनी 3 ओव्हर मध्ये किमान अपेक्षेप्रमाणे 30 पर्यंत जरी पोहोचले तर अष्टविनायक बेकरे संघासमोर तगडी फाईट त्यांना देता येईल. धावसंख्या 4 बॉल मध्ये 5. गजानन ओव्हर नंबर 1 मध्ये. 5वा चेंडू. कैलासचा फटका हवेत आहे. पॉइंटचा शतक मागे गेलाय. फ्लाइंग स्लिप पर्यंत पकडली आहे कॅच. मिळाली आहे विकेट. 5वा चेंडू देखील ठरलाय घातक. कैलास वैखरेची विकेट.
ओव्हर नंबर 1 ची समाप्ती केली विवेकच्या या चौकाराने. धावा पोचल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 9. डीजे पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 9. अष्टविनायक बेकरे संघाच्या सुरुवातीने गजाननाला शेवटच्या बॉलवरती विवेक वैखरेने चौकार लगावला आणि ओव्हरची सरासरी राखली ती 9 धावांची. दुसऱ्या षटकामध्ये आलाय तो मात्र पराग मनोहरजी कराले साहेबांचा सुपुत्र पराग. ओव्हर नंबर 2 मध्ये समोर येतो मात्र फलंदाज ऋतिक दलवी. फुल टॉस आहे आणि ऋतिक दलवीचा फटका सीमा पार आहे. हा षटकार हा संघ मालक चिठ्ठीवरती आले होते ऋतिकला घेण्यासाठी आणि त्या स्पर्धेच्या आधी या स्पर्धेमध्ये फॉर्म गवसलाय तो मात्र ऋतिक दलवीला. अर्थात जबरदस्त फॉर्म मध्ये. आज वन मॅन आर्मी सारखा पाहिलं तर दोनही अष्टपैलू कामगिरी त्याने केली आहे भगवान दलवीच्या साथीने. पुन्हा एकदा फटका ऋतिक दलवीचा. खेळाडू कॅच पर्यंत थोडा पुढे चेंडू मागे चेंडूने वलन घेतलंय तोपर्यंत धावा इथून केल्या जातील कंप्लीट 2. धावा संख्या 2 ने वाढेल जाऊन पोहोचतीये आतापर्यंत 17 या अंकावरती. ऋतिक दलवी आज संघासाठी प्रत्येक मॅच मध्ये हा खेळाडू तारणार ठरलाय. कधी बॅटिंग ने तर कधी बॉलिंग ने. पहिली मॅच वगळता पहिल्या मॅच मध्ये भगवान दलवीची 35 धावांची इनिंग होती. त्यानंतर ऋतिकने दुसरी मॅच मॅन ऑफ द मॅच कमावली. तिसऱ्या मॅच मध्ये किरण शेळकेच्या ओव्हरने वाचवलं वाकस टीमला आणि आता पुन्हा सेमी फायनल मध्ये ऋतिक दलवी बॅटिंगने संघाला पोहोचवतं सध्या 17 या धावसंख्येवरती. परागची ओव्हर भरपूर चान्स घेण्यासारखी आणि ती चान्स घेतली आहे ऋतिक दलवीने. फटका ऋतिकचा. समोर एक खेळाडू प्रशांत हातामध्ये कॅच. विकेट आली खात्यात. दिलाय धक्का ऋतिक दलवीच्या स्वरूपात वाकस टीमला. डीजे गोल्डन विकेट या सामन्याची ऋतिक दलवीची. भगवान परतला, कैलास परतलाय, ऋतिक परतलाय. धावा संख्या ती मात्र 17 आणि नवीन फलंदाजाची एंट्री होते ती मात्र तुषार. 3 बॉल मध्ये 17 आहेत. किमान 30 धावा संख्येचा टार्गेट. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये किमान या फलंदाजीतून 13 ते 15 धावा संघाला अपेक्षित आहेत. 9 बॉल आहेत या इनिंगच्या अजूनही. पराग समोर तुषार. फटका तुषारचा तो देखील हवेत आहे. खेळाडू भरदा वेगाने प्रशांत चाललेत. चेंडू सीमा पार ठोकलाय तुषारने षटकार. अष्टविनायक बेकरे संघावरती फलंदाजीचा तोफखाना वाकस टीमचा. एका मागोमाग एक नवीन खेळाडू देखील ठोकतायत षटकार. धावा संख्या पोहोचली आहे 23 या अंकावरती. सेमी फायनलची ही पहिलीच इनिंग आहे आणि 23 धावांनी सध्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त केलाय.
तो पराग कराळे या गोलंदाजाने, आणि त्याच्या विरोधात नवीन फलंदाज तुषार. गेल्या गेल्या त्याने षटकार ठोकला. ही नवीन नवीन खेळाडूंची या वर्षीच्या सीझन मधली ताकद आहे. धावसंख्या 23. 4 बॉल इथून समाप्त झाले. 8 चेंडूंचा खेळ आहे. तुषारचा फटका यावेळेस स्क्वेअर लेग मधून काढला. खेळाडू दूर आहे. चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर मेहनत लागली, पण खराब फिल्डिंगने गेलाय चौकार. मिसफिल्डचा फायदा झालाय वाकस टीमच्या तुषारचा. हल्ला बोल. धावसंख्या पोहोचली आहे 27. प्रेक्षकांना विचार पडतो की जेव्हा सहज येणारा चेंडू जेव्हा एखाद्या खेळाडूकडून मिस होतो, जरी किती दूरवरून धावला असं तरी हातात आलेला चेंडू तुम्ही गमावला तर ती तुमची मिस्टेकच असते, आणि त्या मिस्टेकने धावा आल्या 4. धावसंख्या 27. सेकंड ओव्हर थोडीशी महाग ठरती आहे ती परागची. धावसंख्या पोचली आहे 27. पहिल्या ओव्हरमध्ये 9, या ओव्हरमध्ये जवळपास खर्च केला, त्या मात्र धावा 18. आणि शेवटचा बॉल पराग करालेचा. तुषारचा फटका मागे नवीन पकडतोय कॅच, आणि विकेट येईल इथून खात्यात. परागच्या 2 षटकांमध्ये धावसंख्या पोचली आहे ती मात्र 27. पहिल्या ओव्हरमध्ये गजाननने धावा दिल्या 9, पराग करालेने दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा दिल्या 18. 2 ओव्हरमध्ये अष्टविनायक बेकरे संघाची धावसंख्या 27. पराग करालेच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्याने 2 विकेट कमावल्या जरूर, पण धावा देखील खर्च केल्या 18, कारण षटकार आले आणि त्या षटकाराने धावसंख्येला थोडी उंची देता आली. पण तुषारने त्याची कामगिरी चोख बजावली आणि 27 धावसंख्या वाकस संघाने गाठली आहे. महेंद्र हजारे दादा त्यांच्या माइंडमध्ये आधीचा सामना जरूर आहे की आधी 27 धावा त्यांनी वाचवल्या तर 3 ओव्हर, आता 2च ओव्हरमध्ये 27 केल्यात. म्हणजे या ओव्हरमध्ये जर किमान 13 केल्या तर 40 पार, म्हणजे धावसंख्या फार मोठी असणार आहे. पण समोर अष्टविनायक बेकरे संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे, कारण काल या संघाने 55 धावसंख्या चेस केली होती आणि विपक्षी टीमला नंतरच्या 2 मॅचमध्ये देखील एकतर्फी हरवलं होतं. त्यामुळे या संघाची ताकद बघता वाकस संघाची धावसंख्या जर चांगली झाली तर फाईट मात्र दमदार होईल, कारण वाकस संघाकडे देखील बॉलिंग अटॅक आहे. त्यामुळे आपण दोन्ही संघांना तुलनात्मकरित्या जर तुलना केली तर दोन्ही संघ बरोबरीचे आहेत. त्यामुळे आता इथून शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावसंख्या खर्च करेल नवीन, किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल वाकस संघ, या सगळ्या गोष्टी निर्भर करणार आहेत त्या सेकंड इनिंगमध्ये. आणि जाऊया लास्ट ओव्हरचा खेळ इथून सुरू होणार आहे. नवीन आले बॉलिंग मार्कवरती आणि समोर येतो मात्र विवेक वैखरे. पहिला चेंडू विवेक वैखरेचा फटका ऑन साइडला. खेळाडू आहेत तैनात, त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे, तोपर्यंत रन मिळेल 1. आणि आज वाकस संघाला ज्यांनी पुरस्कृत केलं ते धीरज घोसाळकर बॅटिंगसाठी आहेत. टी शर्ट त्यांच्याकडून देण्यात आले. ट्रॅक ही मॅच जिंकली तर ती सुद्धा देण्यात येईल सगळ्या 15 खेळाडूंना. त्यामुळे धीरज घोसाळकर स्वतः बॅटिंग मार्कवरती आहेत. धावसंख्या पोहोचली 21. स्लोवर चेंडू टाकलाय धीरजच्या बॅटमधून. फर्स्ट स्लिप मध्ये 1 रन इथून कॅरी केली जाईल. चेंडू कॅरी केला संदेशने. धावसंख्या 29. विवेक वैखरेचा हा परफेक्ट पिकअप शॉट. बॅटिंग मधून विवेक वैखरेने मैदानावरती दमखम दाखवलाय वाकस संघासाठी. मिडल ऑर्डर बॅटर देखील तितक्याच ताकदीने बॅटिंग करतात. धावा आल्या 4. चौकाराने धावसंख्या. नवीन कार्यालयावरती हा प्रहार. धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचली. 3 बॉल 33. विवेक विष्णू वैखरे हा खेळाडू आहे. जबरदस्त तो शॉट खेळतोय. स्क्वेअर लेग मधून चौकार काढण्यामध्ये हा खेळाडू तरबेज आहे. 1-2 वर्षामध्ये टीम मध्ये तो खेळतोय. गेल्या वर्षी टीम मध्ये त्याला स्थान मिळालं आणि या वर्षी त्याचा खेळ आणखी बहरला आहे. आणि संघ जितका तगडा, अनुभव तितकाच तगडा मिळतो. आणि विवेक वैखरेची बॅटिंग
धावसंख्या 33. गोलंदाज सय्या नवीन कराले. समोर उडवलाय, लॉंग ऑन मध्ये खेळाडू आलेत. पराग कराले बॉल पर्यंत, फेक नॉन स्ट्रायकर यांकडे. एका रनने धावसंख्या 34. ऍक्शन जबरदस्त होती परागची. आणि सोबत नवीन कराले थांबले होते की कधी खेळाडू पॉपिंग क्रीज सोडतो आणि मी कधी यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. 34 धावा. कोल्हारेचे प्रमोद निरीक्षण करतात खेळपट्टीची. व्हॉलेंटियरची भूमिका. बॅनरच्या समोर प्रमोद यांना खुर्ची उद्यापासून जरूर द्या आपण. धावसंख्या 34. समोर चेंडू ठेवला नवीन करालेने. धीरज घोसालकर फर्स्ट स्टंप वरती आले होते, त्या कारणास्तव हा चेंडू मात्र डॉट आलाय. धावा संख्या आहे ती मात्र आतापर्यंत 34. 34 धावा झाल्यात आणि एका चेंडूचा खेळ इथून बाकी आहे तो नवीन करालेचा. फटका धीरज घोसालकरचा हवेत गेलाय. खेळाडू आलेत प्रशांत. पकडली आहे झेल प्रशांतने आणि पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. धावा झाल्यात वाकस टीमच्या 34 आणि टार्गेट साठी धावसंख्या पाहिजे अष्टविनायक बेकरे संघाला 35. होऊ द्या डीजे गाणं. पस्तीसचा टार्गेट आहे अष्टविनायक बेकरे संघ. सोमेश्वर चेंडू चेक करा इथेच. 2 चेंडू आहेत, खणखणीत असे 2 चेंडू आहेत. नवीन कोरे. एक चेंडू सिलेक्ट झालाय कारण जे चेंडू अवेलेबल होते त्या चेंडूनुसार आपल्याला चेंडू चॉईस करणं गरजेचं होतं आणि 35चा टार्गेट 18 चेंडू मध्ये इथून चेस करायचं. सोमेश्वर मसने आणि प्रशांत मध्यंतरीच्या काळामध्ये ओपनिंगच्या रोल मध्ये नव्हते, पण या वर्षीपासून गेल्या वर्षीपासून 2 वर्षापूर्वी प्रशांत ओपनिंगच्या भूमिकेत आले आणि 2 वर्षापूर्वी प्रशांतने जी बॉडी बिल्डअप केली त्या कारणास्तव त्याला ओपनिंग देण्यात आली. फार महत्त्वाचे असते ओपनिंग मध्ये, तुमची बॉडी लँग्वेज फार महत्त्वाची असते. छोटा खेळाडू असतो, शॉट असतात त्याच्याकडे, पण त्याच्याकडे बॉडी नसेल तर सीमापार षटकार जात नाहीत. त्यामुळे बॉडी असेल तर तुम्हाला पुढची पोझिशन मिळते. ते प्रशांतने दाखवलं आणि अष्टविनायक बेकरेसाठी सलामीच्या भूमिकेत 2 वर्षापूर्वी आला आणि सोमेश्वर मसने हा ऑल टाइम परमनंट ओपनर हा बेकरे संघाचा. जवळपास 15 वर्षापासून सोमेश्वर मसनेचा खेळ आपण बघतोय आणि आता गरज आहे ती 18 बॉलमध्ये 35 धावांची. इनिंगला सुरुवात ऋतिक दळवी यंगस्टर रायझिंग स्टार वाकस संघाचा पहिल्या ओव्हरसाठी. सोमेश्वर मसने आणि ऋतिक दळवी हे दोन्ही खेळाडू कर्जत प्रीमियर लीग मध्ये मोठ्या बोलीवरती सिलेक्ट झाले आणि त्यांच्यामध्येच पहिल्या चेंडूपासून लढाई सुरू होईल. 18 बॉल आणि गरज आहे 35 धावांची. टार्गेट
35चा आहे आणि तोडीस तोड उत्तर देण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांना सज्ज आहेत. पहिला चेंडू ऋतिक दलवीचा, फास्ट गोलंदाजी आहे ऋतिक दलवीची. खरं तर अष्टविनायक बेकरे संघाच्या फलंदाजीचा कस लागणार आहे, कारण या वेगवान गोलंदाजी समोर. आणि भाकरीच्या पाड्याचे अनंता शेठ यांचं आगमन. धावसंख्या 1 ने डॉट बॉल. फटका येतो सोमेश्वर मसनेचा लॉंग ऑन मध्ये. अलॉंग दी कार्पेट चेंडू आला आर्यन धुले बॉल पर्यंत. चेंडू कव्हर केला. 1 रनने सुरुवात. 2 चेंडूवरती 1 धाव. 2 चेंडू आणि धावसंख्या मात्र 1. प्रशांतचा फटका हवेत येतोय. खेळाडू आलेत. बॉल पकडलाय. कॅच पकडली आणि अष्टविनायक बेकरे संघाची पहिली विकेट देखील पकडली आहे. प्रशांतच्या स्वरूपात दिलाय धक्का. 1 या धावसंख्येवरती. तीन चेंडू आणि 1च धाव. विकेट आली प्रशांतची. ऋतिक दलवीने आज ओव्हर द विकेटने बॉलिंग केली आहे. एकही खराब चेंडू त्याने या 3 मॅच मध्ये टाकला नाही. सगळेच चेंडू त्याने जे टार्गेट केलंय ऑफ स्टिक किंवा मिडल स्टिकला, एकही चेंडू त्याचा लेग स्टिक वरती आला नाही आणि म्हणूनच चांगली बॉलिंग आज दिवसभरामध्ये त्याची झालेली आहे. फटका नवीन करालेचा प्रत्युत्तर होता. ताबडतोब रिॲक्शन होती. मिडल स्टिक वरती चेंडू होता आणि नवीन करालेचा हा ताबडतोब प्रत्युत्तराचा हा चौकार आहे. बाउंड्री. 5 धावांनी धावफलक. नवीन कराल्याचा फटका हवे आसमानी आहे. 2 खेळाडू धावलेत. टप्पा पडलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पार झाला. नवीन कराल्याचा हा चौकार. नवीनची ही नवीन सुरुवात बेकरे संघासाठी. 3 बॉल वरती 1च होती आणि 5 बॉल मध्ये धावा झाल्यात 9. ओव्हर नंबर 1 मध्ये आता जी धावसंख्या पाहिजे होती त्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली त्या अष्टविनायक बेकरेने. आणि नवीन अनुभवी खेळाडू आहे, भरपूर वर्ष खेळलाय, त्यामुळे सोमेश्वर आणि नवीन ही ओपनिंग जोडी नेहमीच लकी ठरली अष्टविनायक बेकरेसाठी. प्रशांत बाद झाल्यानंतर नवीनने 3ऱ्या पोझिशनवरती जी सुरुवात केली आहे ऋतिक दलवीवरती. आज इतकी चांगली बॅटिंग कोणत्या बॅटरने केली नव्हती. नवीनचा हा शॉट हवेत आहे. खेळाडू दूर आहेत. चेंडू हातात येईल तोपर्यंत धावा इथून घेतल्या जातील. खराब फिल्डिंगने आलाय चौकार. टाळ्या वाजतायत डगआउट मध्ये. नवीन करालेने पहिली ओव्हर अष्टविनायक बेकरे टीमच्या खात्यात घेतली आणि चौकार हॅट्रिक देखील त्याने इथून केली आहे कंप्लीट. ओव्हर मध्ये धावा झाल्यात त्या पहिल्या 13-12 चेंडू मध्ये गरज आहे ती मात्र 22 धावांची. आधीची मॅच सेम आली आहे ती मात्र वाकस संघासाठी, कारण 12 चेंडू आहेत, गरज आहे ती 22 धावा संख्येची. पण नवीन कराल्याने जी बॅटिंग केली नक्कीच ऋतिक दलवीला 3 चौकार लगावत त्याने दुसऱ्या गोलंदाजाला देखील इशारा जरूर दिलाय की या पुढच्या गोलंदाजांना देखील आम्ही अशा पद्धतीने फेस करू शकतो. जबरदस्त 3 चौकार विथ द स्माइल नवीन पोचला आणि स्माइल घेऊन आला ते डगआउट मध्ये. पूर्णपणे डगआउट देखील शांत होतं. 3 बॉल मध्ये 1च धाव होती, पण त्यानंतर नवीनने जी आग ओकली 3 बॉल वरती 3 चौकार. ऋतिक दलवीला आज दिवसभरामध्ये 3 चौकार कोणत्याही फलंदाजाने ठोकले नाहीत. 1 चौकार देणं देखील ऋतिक कडून सहसा सुटत नव्हता चेंडू. नवीनने 3 खेचले आणि धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 13. स्वर्गीय आर्यन 11 चषकाची ही सेमीफायनलची मॅच, दिवस दुसरा आणि फायनल मध्ये जाण्यासाठी 12 चेंडू मध्ये गरज आहे ती 22 धावांची. किरण शेळकेचा पहिला चेंडू सोमेश्वर मसनेने काढला गलीमधून.
सीमा पार चौकार. सुरुवातीला नवीनने जो टच दिला त्या टचने आग पेटली आणि त्या आगीमध्ये आता पुन्हा एकदा सोमेश्वर देखील विपक्षी टीमला पाहिलं तर आगीमध्ये होरपळत असताना. जबरदस्त सुरुवात. एका मागोमाग एक 4 लगातार चौकार आले. हार अजूनही वाकस संघाने मानलेली नाहीये ना बेकरे संघाने मानली. 11 बॉल पाहिजे, धावा 18. सोमेश्वरच्या बॅटमधून ऑन साइडला फटका आला. स्क्वेअर लेग मधून चेंडू निघाला. डीप वरून खेळाडू आले. 2 रनचा प्रयत्न इथून केला जाणार नाही. सोमेश्वरला माहिती आहे की विकेट टिकून राहिली तर लास्ट ओव्हर देखील अजून आपल्या खात्यात आहे. त्यामुळे गेम प्लॅनने खेळणारे हे संघ आहेत. 10 बॉल आणि गरज आहे विजयासाठी 17 धावांची. सामना दोन्ही संघांकडे अजूनही 10 बॉल 17. नवीन कार्यालयाचा हा शॉट मोठा गॅप आहे आणि गॅप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय चौकार. आल्या नसल्या कारणाने छोटी छोटी धावसंख्या डिफेन्सनं वाचवता आली. बेकरे संघाने जे 5 चौकार लगावले मागील 8 चेंडू मध्ये ते फार महत्वाचे ठरलेत. 7 बॉल 10 ची गरज. सोमेश्वर मसनेचा सीमार पार मॅच ताब्यात आणणारा षटकार. 35चं टार्गेट. बेकरे संघ पोहोचला 31 वर. 6 मध्ये पाहिजे धावा 4. डीजे विजयासाठी 6 चेंडू आणि गरज होती 4 धावांची. ओव्हर हातामध्ये घेतली आहे भगवान दळवीने. 4 धावा इथून करायच्यात. स्वर्गीय RN11 चषकाची सेमीफायनलची मॅच. आई एकविरा क्रिकेट संघ कोळारे यांचे मनापासून आभार. चार धावांची गरज आहे. 6 बॉलचा खेळ आहे. पहिला चेंडू आणि नवीन करालेने ठोकला विजयाचा चौकार. जिंकलाय तो मात्र अष्टविनायक बेकरे. फायनल मध्ये पोहोचलाय आणि जबरदस्त परफॉर्मन्स सेमीफायनल मध्ये राहिलाय. तो मात्र नवीन करालेचा ठोकलेत. नवीन करालेने चौकार तब्बल 5 आणि ठरलाय विजयाचा शिल्पकार. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे.
खऱ्या अर्थाने तो मात्र अष्टविनायक बेकरे संघाचा फलंदाज नवीन कराले. तर नवीन या आपणास मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथून दिली जाईल. आणि अभिनंदन टीम अष्टविनायक बेकरे आणि अभिनंदन आहे वाकस संघाचं की आज क्वालिफाय होत एका ट्रॉफी वरती त्यांनी नाव करा. नवीन लगेच आपण ट्रॉफी कलेक्ट करा आणि त्यानंतर आपण पुढे वाटचाल करा. नवीन आपण लगेच ट्रॉफी घेण्यासाठी त्यानंतर आपण फोटो घ्या. समीर थांबा थोडा. आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथून प्रदान करू. विश्वनाथ हजारे दादांना विनंती करेल की आपण ट्रॉफी प्रदान करा. नवीन आलेत विश्वनाथ दादा, नवीन आले. समोर एक ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्या. आपण कॅमेरामॅन इथे स्वागत कक्ष आपण कव्हर करा. सेमी फायनल जिंकली आणि नवीन कार्यालयाच्या त्या चौकारांच्या खेळी